महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। तर आज आम्ही टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आहोत। तर हे पहा, खूप छान पद्धतीनं टोमॅटो सेटिंग झालेली आहे आणि खूप छान पद्धतीनं टोमॅटोची वाढ ही देखील झालेली आहे। फुलांची संख्या, पानांची रुंदी आणि सेटिंग हे आपण बघू शकता। तर टोमॅटो लागवडीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की टोमॅटोचे मुळ्या जे असतात त्या खूप महत्त्वाच्या असतात। तर हे बघू शकता आपण, ह्या पद्धतीनं टोमॅटोमध्ये वाढ झालेली आहे आणि ह्या टोमॅटोच्या मुळ्या आहेत। तर रूट्स म्हणतो आपण ह्याला। टोमॅटो लागवडीमध्ये टोमॅटोच्या मुळ्या खूप महत्त्वाची गोष्ट आहे। रूट्स जे आहेत टोमॅटोचे ते खूप महत्त्वाचे असतात। तर टोमॅटोला लागणारे पाणी आणि टोमॅटोला लागणारे सर्व न्यूट्रिएंट्स म्हणतो आपण, मेजर न्यूट्रिएंट्स NPK, सेकंडरी न्यूट्रिएंट्स कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि मायक्रो न्यूट्रिएंट्स झिंक, फेरस, बोरॉन, मॅंगनीज, मोलॅब्डिनम, कॉपर, ह्या पद्धतीने हे न्यूट्रिएंट्स आणि जमिनीतली ताकद हे पोचवण्याची काम हे मुळ्या करतात। तर मुळ्यांचं आरोग्य, टोमॅटोचे रूट्स आहेत, रूट्स आणि मुळ्यांचे आरोग्य खूप महत्त्वाचे आहे। तर मुळ्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे हे आपलं काम आहे। मुळ्या जर जास्त असतील तर ऑटोमॅटिकली आपल्याला उत्पादन हे जास्त भेटतं, कारण मुळ्या जास्त असतील तर पाणी आणि जमिनीतली ताकद ही चांगल्या पद्धतीने टोमॅटोला भेटते। तर मुळ्यांच्या आरोग्यासाठी आपण काय करावे? जास्त मुळ्या सुटण्यासाठी आणि मुळ्यांच्या आरोग्य हे दोन गोष्टी आहेत। तर आपण मुळ्या जास्त सुटाव्यात आणि मुळ्यांचे आरोग्य, रूट्स जे आहे, रूट्स हेल्दी राहण्यासाठी आपण ह्युमिक ॲसिडचा वापर करावा। तर ह्युमिक ॲसिड आपण बेसल डोसमधून देऊ शकता किंवा ह्युमिक ॲसिड आपण आळवणीमार्फत देऊ शकता किंवा ह्युमिक ॲसिड आपण ड्रिपमधून देऊ शकता। तर ह्या पद्धतीनं आपण ह्युमिक ॲसिड हे खूप महत्त्वाचे आहे आणि मुळ्यांचे संख्या वाढवण्यासाठी आणि त्यांचे आरोग्य जपण्यासाठी खूप महत्त्वाचे घटक आहे। तर मुळ्यांची योग्य वाढ योग्य वेळी होणं खूप गरजेचं आहे। तर आपण बघू शकता, ह्या पद्धतीने टोमॅटो डेव्हलपमेंट झालेली आहे। आपण देखील आपल्या प्लॉटमध्ये मुळ्यांची संख्या आणि आरोग्य व्यवस्थित नियोजन करावे, तर आपल्याला भरपूर पीक आणि उत्पादन देखील वाढ होते। तर आपण बघू शकता। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।